येऊन अर्धा तास झाला और इथे सुविनियर वगैरे आहेत. गुड मॉर्निंग. अजून आपण निघालो नाही आहे बाहेर, तयारी झालेली आहे. आपण बाहेर निघणारच होतो तोपर्यंत इथे पाऊस सुरू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे पाऊस पडतो आहे आणि ॲक्च्युली ना आतमध्ये इकडे आपल्यासारखे पत्रे असतात ना, तसा पत्रा आहे इथे वरती, त्यामुळे आवाज आला घरामध्ये. इथे भरपूर वेळा असा पाऊसच पडत असतो. आत्ता इकडे वाजले आहेत 12, तरी पण सकाळी 7-8 वाजल्याचा फील येतो इथे एकदम. इथे समोर डोंगर दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. पूर्ण असं क्लाउडी झालेलं आहे. आता काय माहिती पाऊस कधी थांबतोय. आता पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि ऊन सुद्धा आलेला आहे, त्यामुळे आपण बाहेर आलेलो होतो फिरायला. इथे एक बीच आहे, तर तिकडे आपण आलेलो आहोत. तर आता आपण या कोको या बीचला आलेलो आहोत, पण इथे जो ॲक्सेस होता तर तिथे थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे आपण तिथे जाऊ नाही शकत. आणि दुसरीकडून इथे ॲक्सेस नाही आहे, म्हणजे ॲक्सेस आहे तिथे पण ते प्रायव्हेट आहेत. इथे तुम्ही पुढे पाहू शकता, इथे सगळे हॉटेल्स आहेत, तर ते फक्त रेसिडेन्शियल्स ओनली आहेत. म्हणजे तिथे जे राहतात त्या लोकांसाठीच प्रायव्हेट ॲक्सेस आहेत या बीचला, म्हणजे या साईडून तरी. त्यामुळे आपण नाही जाऊ शकत. पण तुम्ही पाहू शकता, आपण थोडासा ड्रोनने व्ह्यू घेतलेला आहे. किती ब्युटिफुल असं बीच आहे हा, पण नाही जाऊ शकत आपण. बीचला ॲक्सेस नसल्यामुळे आपण नाही जाऊ शकलो, त्यामुळेच आपण आता पुढे आलेलो आहोत. तर इकडे एक बीच आहे, प्लाया बीच म्हणून. तर 1 मिनिटात आपण आता तिथे पोहोचेल. तर त्या बीचला आपण आता आलेलो आहोत. तर आत्ता आपण इथे आलेलो आहोत प्लाया बीचला आणि इथे तुम्ही पाहू शकता कशा हाय टाईड्स आहेत. ॲक्च्युली येऊन अर्धा तास झाला. एवढ्या टाईड्स आहेत तरी पण लोक किती पाण्यामध्ये गेलेत. आता अचानकच क्लाउडी झालं, त्यामुळे आम्ही आता निघणार होतो आणि व्हिडिओ पण एवढा छान दिसत नाही. आम्ही आल्यानंतर इथे मस्त थोडंसं बसलो, खात वगैरे बसलेलो, गप्पा मारत बसलेलो आणि अचानकच क्लाउड एवढंसं एकदम भरून आले सगळे. आम्हाला असं वाटलं की पाऊसच येतोय. सो आता ड्रोनने थोडासा व्ह्यू घेईल, बघू पाऊस नाही आला तर, आणि मग आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊया. हा प्लाया बीच आहे. सगळे बीच इथे थोडेसे असे जवळच आहे. जो कोको बीच झाल्यानंतर थोडंसं 17 मिनिट ड्राईव्हवरती हा बीच होता, तिथे आपण आलेलो होतो. आता आपण निघेपर्यंतच पाऊस एकदम जोरात सुरू झाला, त्यामुळे ड्रोनने व्ह्यू काही घेता नाही आला. लगेच आम्ही निघालो तिथून. पाऊस आहे की लगेच थांबतो आणि लगेच पडतो, एकदम पटपट पटपट पडून जातो. इथे पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे पाऊस एकदम कमी आलेला आहे, म्हणजे थोडंसं कमी आलेलं आहे. आणि ही जे लेन तुम्हाला जर आठवत असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण इथे लंच करण्यासाठी आलेलो. इथे सगळे असे रेस्टॉरंट आहेत किंवा थोडेसे शॉपिंगचे असे शॉप्स आहेत. आता आपण फ्रेंड्सना पिकअप करायला चाललेलो आहोत. म्हणजे ते एका आयलंडवरती गेलेले होते, इथून फेरी असते सकाळी. तर 5 वाजता ती रिटर्न येते. तर आता 5 वाजता ते रिटर्न येणार आहेत, त्यामुळे त्यांना आपण पिकअप करायला चाललेलो आहोत. पण त्यापूर्वी एक बीच आहे तिथे जवळच, तिथे आपण थोडंसं थांबणार आहोत. बघूया आता. बीचच्या अगदी जवळ आलेलो होतो आणि थोडंसं थांबलेलो होतो. तर गाडी थांबलेली बघताच हे सगळे डॉग आहेत ते एकत्र आले लगेच गाडीजवळ, आणि 3-4 तरी डॉग असतील आणि त्यांना भूक लागलेली होती बहुतेक. आसपास इथे कोणीच नाहीये किंवा घर सुद्धा नाहीये, कोण लोक सुद्धा नव्हती. आमच्या सुद्धा गाडीत एक पार्लेचे बिस्किटच होतं फक्त खायला. सो अविनाश ते घेऊन गेला आणि तुम्ही पाहू शकता किती आवडीने हे खातात आहे. पार्लेचे बिस्किट जे आपल्या इंडियावरून आणलेलं होतं आम्ही, तर तेच थोडंसं खायला वगैरे देत होतं अविनाश. आणि पाऊस सुद्धा चालूच होता. ते डॉग बिस्किट आवडीने खात होते. आणि आपण आता इथे पुढे समोर जो दिसतोय तुम्हाला तोच बीच आहे, पण आता पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. तर बघूया आता इथे बीचवरती कोणी तर दिसत नाहीये पाऊस असल्यामुळे ॲक्च्युली, आणि पुढेच इथे थोडंसं त्यांचं पिकअप सुद्धा आहे. हवा हवा याला काय बोलायचंय, काय बोलतो तो आता? पिच्या सोडत नाही आता. खायला भेटलं तर खूपच हवा आहे. हो, हाय टाईड्स आहेत आता,
त्यामुळे चला आता गाडीतच जाऊया. आता फ्रेंड्सना पिकअप केल्यानंतर आपण घरी चाललेलो आहोत. आज खूप क्लाउडी आहे, त्यामुळे कुठे आता फिरायला जाणार नाहीये. हा दिवस इथेच संपवत आहे. तर आज नवीन दिवस, पण पोर्तोरिको मधला हा आपला शेवटचा दिवस आहे आणि आपण आता सॅन जुआनला चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्या वेने चाललेलो आहोत. येताना सॅन जुआनमधून दुसरीकडून आलेलो होतो, पण हा किती सुंदर रोड आहे. ही पूर्ण लेफ्ट साईडला दिसते ती एक नदी आहे आणि त्याच्या साईडला हा रोड आहे. हे बघ ना, बाय तर हाँ देखा हो तर आपण आता इथे आलेलो आहोत. पाहू शकता इथे किती सुंदर बीच आहे, किती क्लिअर वॉटर आहे आणि किती सुंदर व्ह्यू आहे इथे. तर ड्रोनने पण व्ह्यू घेईलच तेव्हा पाहायला मिळेल तुम्हाला ड्रोनचा पूर्ण व्ह्यू. खूप ब्युटिफुल आहे आणि त्या पलीकडच्या साईडला असतील भरपूर लोक. आपण या साईडला गाडी पार्क केलेली होती, सो आपण इथेच उतरलेलो आहोत. तर हा थोडासा ड्रोनने व्ह्यू घेतलेला आहे. या बीचचं नाव आहे ते प्लाया वेसिया तलेगा असं आहे. हा एक पॉप्युलर बीच आहे आणि सॅन जुआनपासून अगदी जवळ आहे. म्हणजे तुम्ही जे लास्ट व्हिडिओमध्ये बीच पाहिले असतील तर ते थोडेसे दूर आहेत सॅन जुआनपासून, पण हा अगदी जवळ आहे. आणि याला भरपूर असे ॲक्सेस पॉईंट आहेत. तुम्ही इकडे राईट साईडला बघितलं तर पूर्ण अशी ग्रीनरी दाट झाडी आहे. तर तिथूनच एक रोड दिसेल जिथून आपण आलो. तर भरपूर ठिकाणी असे स्टॉप आहेत आणि ॲक्सेस आहेत जिथून आपण बीचवरती जाऊ शकतो. चला, भरपूर झाले बीचेस. सुंदर भिजवला बीचने. ठीक आहे. आता बीचवरती थोडीशी मस्ती करून झाल्यानंतर आपण पुढे आलेलो आहोत या सिटीला. म्हणजे सॅन जुआनला जातानाच सीमध्ये थोडीशी एक छोटी सिटी लागली, तर तिथेच आपण थांबत आहोत कारण इथेच थोडेसे रेस्टॉरंट वगैरे दिसतात. आणि आता लंचचा टाइम झालेला आहे आणि भूक पण लागलेली आहे, त्यामुळे थोडंसं आपण अगोदर इथे खाऊन घेऊया. काय भजी भेटते का? क्रॅबचे सी फूड असतील. हेच असे असे हॉटेल्स वगैरे आहेत, दुकानं आहेत. क्या खा रहे हो? चिकन पोयो. जाके बीमार होने गया अभी सब इतना ऑयली खा के. श्रिम्प पोयो मतलब चिकन और श्रिम्प और ये कानवले करंजी चिकन. आता आपलं लंच वगैरे झालेलं आहे आणि आपण इकडे म्हणजे सॅन जुआनला आलेलो आहोत. कारण लास्ट टाइम आपली एक इथे स्ट्रीट होती फेमस, ती फिरायची राहिलेली होती आणि आज आपली रात्री फ्लाईटसुद्धा आहे इथूनच. सो आपण आता इथे एक स्ट्रीट आहे तर तिकडे चाललेलो आहोत आणि तिथे थोडीशी आपण शॉपिंग करणार आहोत. खूप जास्त गर्दी होते स्ट्रीटवरती. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. कुठेही स्ट्रीटवरती गेलं तरी तेवढीच गर्दी होते. फर्स्ट कॉपी सगळ्यांच्या इथे विटांच्या वगैरे घ्यायचे का? हे स्वस्त पडेल. चला मग, चला असे सगळे इकडे आणि इथून त्या सगळ्या क्रूज वगैरे जातात. आणि इथे हे सुविनाचं शॉप नाही म्हणता येणार, पण हे रस्त्याच्या बाजूला असं लावलेलं आहे जसं आपल्या इकडे असतात. आणि इथे आपण घेऊ शकतो गोष्टी सुविनियर वगैरे. आणि तेच बघतोय आता अविनाश काय घ्यायचं ते. आपण ते शॉपमध्ये गेलेलो तिथून पण घेतलंच आहे. गिटार घेतं डाऊटफुल. बघ कशी क्वालिटी आहे थोडी हातात. पेंटिंग्स आहेत. और इथे सुविनियर वगैरे आहेत, बॅग्स आहेत अशा. हे डॉमिनोज आहे, ब्रेसलेट आहे. चला, सगळीकडे शॉपिंग चालू आहे, स्ट्रीट शॉपिंग.
20 आले. पार्किंग इथे कोणी केलं ते पण त्यांनाच काढायला किपने जायचे. आता नाही, आता ट्रिप संपली आपली. इकडे बघ कसे आहेत हॉटेल. बापरे, खूपच आहे ना. खूप ऊन आहे आणि इथे गरमी असते. डिसेंबरमध्ये एवढी गरमी असते म्हणजे विचार करा. समरमध्ये कसं होतं. हा ना. आज इथे खूप जास्त ऊन होतं, म्हणजे अक्षरशः चटके बसत होते, एवढं ऊन कडक होतं. तरीही आपण थोडंसं फिरलो स्ट्रीटवरती आणि आता आपण इथे रूमवरती चाललेलो आहोत. इथे रूम बुक केलेली आहे कारण रात्री आपली फ्लाईट आहे. तर आता आपण एअरपोर्टला चाललेलो आहोत. 1 वाजता रात्री फ्लाईट आहे, त्यामुळे आपण इथे 10 वाजता वगैरे निघालेलो होतो. कारण एअरपोर्ट इथून अर्धा तासावरती आहे. पण इथे तुम्ही पाहू शकता, इथे रॅली चालू होती, त्यामुळे अर्धा पाऊण तास तर इथेच गेला. आता बोर्डिंग चालू झालेलं आहे, आपण चाललेलो आहोत आपल्या घरी. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.